मुंशीराम भाऊ, अरे या ना इकडे. तिकडे कुकडे चालले? मोत्रेला कायच काय भूत्या आम्हाला काय सांगू आता याले. ती विचारीन हा काय जमलं का कमली सोबत आला काय मेळ, दुसरं काय विचारणार आहे काय सांगू आता याले. पण ते याच्या बरोबर एक त्या शिवल्याबरोबर दोन भूती बी आहेत ना. हा बबनेन मावली साऱ्या गावाची चबुरी, साऱ्या गावात माझून करू काय सांगा आता. मुंजीराम मेळ आला तर मुंजीराम भाऊ तिकून झाले शिवलाल पाय तू पाय. म्हणजे आपण शाळा जमून द्यायला आपण पाहिजे मुंजीराम भाऊली, आणि शाळा जमल्यावर मुंजीराम भाऊ आपल्याशी बोलत नाही, काना काना चालले. मी आवाज देतो ना, मुंजीराम भाऊ. काय भाऊ मुंशीराम भाऊ, हा थकेल वाटून राहिले बापा. हा पुरा चानस मारला वाटते राजा तुम्ही न, पुरं घोस घास केला वाटते बा. चेहरा वाटून राहिलो बा थोडस, पुरी थकले बा तुम्ही. मुंशीराम भाऊ मेळ आल्यावर सोडतात काय? अशी संधी भेटते का मुंशीराम भाऊ डबल? का मुंशीराम भाऊ आता थंडेगार होती नाही तर काय तर मुंशीराम भाऊ. हे आहे म्हणा, डबल काही संधी भेटत नव्हती मुंशीराम भाऊले. आजच घेतली वाटते गाजूत. हा आली की नाही मजा घ्यायचा का मुंशीराम भाऊ? हा भरलं की नाही मन मग? हा काय म्हणते बुड्डी, कशी काय आहे मग? हा जमलं ना? कशी काय कमली? गड्या कशात काही नाही रे बापा, हातही लावू दिला नाही, पोहून गेली ती. हा बसली 2-4 गप्पा मारल्यान चालली गेली. तिचा हातात हात धरला तर बाबा नाही ते रोई नाही उद्या. कशात काही नाही. अरे काही सांगून राहिले का तुम्ही? तुमचा चेहरा असा उतरेल. थंडी झाली ना तुमची, तुम्ही सांगून राहिले काहीच काही. मेळ आणलाच असेल तुम्ही ना, आम्हाला सांगून राहिले तुम्ही. असं काय शिवलाल कोणी कोणाला सांगत असते का मेळ आणला म्हणून? चुपकी आहे का? आमच्यापासून लपू नका म्हणून राजा मुंशीराम भाऊ, लपवल्यान बरोबर नाही. हो बापा, त्या कमलीन हाती लावू दिला नाही रे बापा. हातही नाही लावू दिला, पोयत निघली बिंगफट. ते काय सोपी आहे का बापा? नाही बापू, बेकार आहे ते. काही मेळ नाही आला, काही जमलं नाही. एवढे राजा मुंशीराम भाऊ अनुभवी माणसं असल्यावर मेळ आणला नाही तुम्ही म्हणता. पोयत निघली कमली. तरी कोण होतो वावरामध्ये? दाबा लागत होती की मग खसकनी. मी राजा माणसं बेकार आहे. काय दाबतो बा सांग ना तू. तिनं जर कलमा केला असता तर साऱ्या वावरातली आजूबाजूची माणसं जमा झाली असती ना भाऊ, तरी बदनामी झाली असती. मग बदनामी बापा आलं सज्ज नाही जशी काही ते कमली. तुम्ही लोकांना हेच म्हणाला होतं येणं दाबलं म्हणले. तुम्हाला माहित आहे म्हणा कशी भावना येतं, 17 नवरे एक नावरे. तुम्ही हलके राजा सारखं करून घेते. सारखं करून घेते जबरदस्ती दाबते. काही याकडे हो तुम्ही म्हणजे रट्टे खायचे काम. तो डॅने तुम्हाला माहित नाही कसा आहे तर 10 मारतीने कस मोजते. तिचा नवरा बेकार आहे. हो कसं आहे हे काम, सहमती नसली तर करायला पुरतात, नाही तर कसं रट्टे खायची लाई नाही भाऊ हे. त्यासाठी भाऊ तिची सहमती नव्हती तर मी सोडून दिला तिचा नान. जाऊ द्या मुंशीराम भाऊ, हा चानस गेला ना तर जाऊ द्या, दुसरा चानस आणू आपण. तिले पर्याय नाही ना कमलीले. तुमच्याशिवाय तिले गावात कोणी कामाला सांगत बी नाही, हुंगतही नाही कोणी तिले. काय सांगा तुम्हाला? तुम्ही जाय तिचे दाता. आता तुम्ही म्हणसान तसं तिले करावंच लागणार आहे. पहिले आता माझ्या कामाला येते की नाही हे पाय तू. पुढचा चानस. आता मी सांगायला गेलो तिला कामाला चालतं का, ते म्हणीन नाही बापा तू मला धरतं. तू चावट आहे अशी म्हणीन ती येणार आहे का बाबा? आता ती नाही येत आता. अरे आम्ही असल्यावर तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले हो? आम्ही नाही का टेकाला आले? टेन्शन नका घेऊ तुम्ही. आम्ही आहे ना, आम्ही तुमच्यासारखं देतो करू. नाही बापा, कोणी बी असो ते काही सारखं होऊ देत नाही रे भाऊ. ते बाबा नाही कमली नाही, तिले पटलं तेच करते ते. नाही माझ्यासारख्या थाराईने लागू देत बाबा ती. एवढ्या लवकर राजा हार मानली बी राजा? एवढ्यात काय झालं हो? मला पटून दिली, टेन्शन घेऊ नका तुम्ही, चला आमच्या बरोबर, चला ना. मुंशीराम भाऊ तिची कंडिशन लई बेकार आहे, तुम्हाला काय सांगा. तिचे म्हणजे तिचे तो खायला अनाज नाही होती, तुमच्याशिवाय पर्याय नाही. चला बरं मुंशीराम भाऊ आमच्यासोबत चला, मेळ आणूच तुमचा 100% मेळ. चला तुम्ही, गॅरंटी देतो ना मी. तुमची इच्छा आहे ना, मग तुमची इच्छा पुरीच करू आता. चला तुम्ही फक्त चला. काय बा फालतू घरात गोटे नाही आले पाहिजे. इच्छा तर लय माही, घेणं देणं भांडणं नाही झाले पाहिजे. काहीच होत नाही ना, चला ना. चला बा. मुंशीरामचे ढुंगणं लाल होतात भाऊ. ते कमली नाही म्हणून राहिले. आता हे जबरदस्ती केली येई ना की यायचं काही खरं नाही. भुहे रट्टे खातात आता. यायचा बजेट आला, आपल्याला दुरून अंग शका लागेल भाऊ माऊली. याच्यात जर मिसळला की नाही ते ढुंगणाय साल्ट कसं निघल्याशी राहत नाही. तुला बेकार असते लफड्याचं काम. पाटील आपल्या वाद कान झाला ना. तो कान झाला रे बा. हे बापा, मुंशीराम भाऊ ते कमला बुड्डी सोबत जमवलं ना. आज होती त्याच्या खोपडीत गेली. मुंशीराम भाऊ खोपडीत नेलती ते बुड्डी. हो
ना बापा पाटील, ते मुंशीराम भाऊन छानच साधला. बुडीला सांगितलं काम आले. 1-1:30 वाजेपर्यंत काम केलं. लोक आले वावरातले घरी. मग मुंशीराम भाऊ म्हणे चाल म्हणे खोपडीत. नेलती खोपडीत बुड्डी. मग बजेटच बसवला असेल बुड्डीचा मुंशीराम भाऊन. केलेलं का हे बुडीचा धंदा काही सोडत नाही रे बापा. कोणाला ना कोणाला पकडतेच बावा. बेजा चावट आहे रे हे तर चिनाल. बाबा बुड्डीचं चावट आहे. मुंशीराम भाऊ किती चावट आहे. आपण किती चांगलं समजत त्याले की जाऊ बाबा बाईच्या तोंडाकडे पाहत नाही माणूस. पण माणसाचं मन होतेच हो बा. आपण काही म्हणा बा. खरंच बा मुंशीराम भाऊ तोंडावर माटत नाही असा असेल म्हणून. किती बोगस आहे हो बापा. किती चावट माणूस आहे हा. खोपडी त्यासाठीच बांधायला वाटते बा. त्याच्या वरात कामाला बाया आल्या ह्याची शाळा जमत असेल भाऊ म्हणून तर एकट्या बाया नेते तो वावरामध्ये. याच्यासाठी नेत असेल पाटील तो. काही कोणा सांगता येत नाही बा. कोणावर भरोसा नाही ठेवू शकत. माणूस बोगस आहे बा. दुनिया बदलली रे बापा ही लेखा. कोण कसं बैकीन काही सांगता येत नाही. पुरी घोसली असेल पण मुंशीराम भाऊन माझ्या खोपडीत नेऊन अंदर का मजा घेतली असेल. पुरा फुल आनंद घेतला असेल मुंशीराम भाऊन. आपण का पाहायला होतो तर टिसा की आनंद घेतला की थंडागार झाला की काय झालं पाहिलं ना देखला आपण. राजा ह्याची बुड्डी पांगात पाहिजेच नाही. सायजीला काढून द्या गावाच्या बाहेर लुच्चीने. हे बंद गाव ऐकून. मी तर म्हणतो एखादा जवान पोरगा अटकवा ना ज्याचं लगन होत नाही तो. काय सांगता येते. हे बी फिरेल गेले पाहिजे तेच. आपण कोण काढून देणार. आपण कोण म्हणणार. आता सांग तिच्या जेठाच्या म्हटलं ते ऐकलं नाही तिनं. तर झांगू बुड्या म्हटलं तर आपल्या म्हटलं ऐकणार आहे का ते. आपण तो कीच गली मी खसखस आहो तिच्या फुले. आपल्याला काय समजते रे बा ते झाटा. ते लय चावट आहे ती. बोलायला माहित नाही कशी आहे. त्या झांगूचीच तर काढली तिनं अशी तशी. नाही काढून तर कोणी देणार नाही. पण त्या डॅनी बुड्या लक्ष द्यायला पाहिजे बा की आपली बायको चावट आहे. कुठे जाऊन राहिली लोकांच्या खोपल्या रंगून राहिली की काही वावरात धिंगाणा चालू आहे हिचा. समजायला पाहिजे ना. तो बुडा बसते घरी बुड्डी बसते वावरात. ते घालते तिकडे अश करते तिकडे बुड्डी. त्या डॅनी बुड्याच्या डोक्यात मेंदूत उजीड पडत नाही रे बापा. किती सांगावा त्याले. तो ऐकतच नाही गडी. तो म्हणते माझी बायको चांगली आहे सज्जे नाही म्हणते. असा बुडा आहे तो. नाही किती जणींनी सांगितलं त्या बुड्याले. उखा बुड्यानं सांगितलं त्याच्या भावानं स्वतःच्या झांगू बुड्यानं सांगितलं त्या बुड्याला की चावट आहे सोडून दे. बुडा बी पुरा तिच्या नादी लागेला आहे ना. पागल व्हायला तिच्या मागवतो. तिने पागल करून टाकायला. प्रेमात पागल झाला तो डॅनी बुडा. भोत्या बुड्याचंही भागत नाही. भोत्या बुड्याला पाहिजे तेच. मग काय करीन तू विचारा. त्याच्या कसं साधन आहे त्याचं ते. मग दुसरं काय पाहिजे तू. असं आहे ना ते. तरी बुड्याली काय लिहिले बाप्पा चावट काय म्हणते आता. का रे पोरं हो. माझ्या बुडांना पोरगा दिसला का रे तुम्हाला. दिसला का बुडे दिसला नाही तो बुडा. कोण कुकडे गेला बुडा. काही माहितच नाही ना बापा मला. बुडा कुकडे गेला तर मी गेलती बापा वावरात. आता वावरातून आली तर बुडा लगे मा पोरगा मध्ये गायब दिसला बापा. नाहीतच ना तिथं ते. नक्की बुडा हिच्या कामानं गेला पोहून कुकडे. हो नक्की पंढरपूरच्या वारीला गेला. महिना निघते बुडा तिकडे. तसं आता इकडे काही राहिलं नाही ना काही ठेवलं नाही. नक्की असं झालं. काही वेळ ना तो बुडा जाते का पंढरपूरला गेला असेल कुठे. आम्हाला काही दिसला नाही बा. त्या पोर काही दिसला नाही. तुझ्या नवराही दिसला नाही आम्हाला. बरं तळेल तोंडा डॅने कुकडे गेला रे तू बा पोरा घेऊन. मी तिकडे टोला घ्यायला गेली वावरातून. तुला इकडे पै काढला. तुझ्या काही प्लॅन गेली तर नव्हता बापा. की वावरात गेली की बापा पोराले आपण गायब होऊ असं काही नव्हतं. कुकडे पाहू रे बापा डॅने तुला आता. पोर काही दे बापा. पाटील बुडा कुकडे गायब झाला असेल ना. गेला असेल बुडा कुकडे हिच्या कावानं. काय करीन तू काय करीन. बिचारेले खायला अनाज नाही. मग काय करी. गेला असेल कुठे हॉटेलवर माग्या फांग्याले. नाही तर कुकडे गेला अशी. पाटील बुड्यानं त्या पोरानं जीव तर नशीन दिला हवा हिच्या कावान. तसे आता बुड्याचं काही नाही राहिलं. रस्त्यात राहिलाय बुडा. पालात राहून राहिला. नक्की जीव दिला वाटते राजा. असं काही बोलू नको. तो बुडा जीव देणार आहे का. चला बरं चला आपण पाहू बरं बुडानं तो पोरगा कुकडे गेला. चला बरं घातलं काम आहे. हो चाल बा चाल. बाया हो कमली एवढी शिल्लक आहे. त्या झांग्यासोबत त्या डॅनी बुड्याच्या भावासोबत भांडण केलं तिनं. आणि मग त्या झांग्यानं काढलं. आणि आता पालात राहून राहिले. सांगा आता हे कमलीचं. साऱ्या गावाची अगव आहे ना ते. म्हणून कसं त्या झांगू बुड्याने बरं केलं. तिले काढून दिलं घराच्या बाहेर. आता राय म्हणा पाला. आता घे हिसके. आता कशी राहायची ना
एवढंसं पोरग घेऊन पालात राहणं आता का चांगलं आहे काय? पाणी पावसाळ्याचे दिवस सर्प येतात, कोणतेही बाबा प्राणी येतात, काही धड नसते बा ते. लेकराच्या हालात बुडे त्याच्यात. आता त्या बुडीले तर काही वाटत नाही, काहीच वाटत नाही तिले. पालात राहिली काय तशी उघडी राहिली का ते गलीवर, तिले काहीच फरक पडत नाही. पण कसं आपल्याला किव येते त्या लेकराची, लेकराचं. अव त्या लेकराच्या मायबापाले काही पडलं नाही, त्या कमलीले त्या डॅन्याले काही घेणं देणं नाही. तू काले टेन्शन घेऊन राहिली? आपस ते त्याच्या पायात बसतील. क्यू तर लय येते आपल्याले, पण क्यूच्या लायकीचे नाहीत ना ते, त्याला तसंच पाहिजे. तुम्हाला माहित आहे तो डॅन्या गावामध्ये कुटके मागून राहिला, भाकरी हाय का द्या, शेरभर जेवारी असेल तर द्या, नाही तर मग रातची माशी भाकर असेल तर द्या, असा करून राहिला तो. पण कोणी देऊन नाही राहिलं बरं, कोणी वैकून नाही राहिलं त्या बुड्याले. आलता तो माघारी बुडा, मीना नाही द्यायला फेलवा, मा मस्तकातच बसेल आहे ते बुडा बिन बुडी बी. त्याला काय द्या, त्या लेकराला भलाई द्या आपण, पण मग लेकराला काय द्या, लेकरू खात नाही काही. क्यू येते म्हणा, पण आता काय ते क्यूच्या लायकीचेच नाहीत. जराशी काही ढब नाही ना त्याच्या याच्यात. कितीक सांगावं आपण, कितीक बोला, त्या कमलीला तर जराशी काही लाज नाही. आणि त्या कमलीच्या मागे मागे तो डॅने बदलला ना आता. आता त्या बुड्यानं रायासाठी पालकुटी मांडलं माहित आहे का? बाया गोदरीत जातात की नाही, तटी मांडलं. सांगा आता काही लाज आहे त्या बुड्याले? बाई मी नाही पाहिलं, बाया येणं जाणं करतात तटून. बुड्याला काही लाज नाही वाटली जरा कुटी पाल मांडा, काही मांडा, काही घेणं देणं नाही बाबा. निरा बेसरा मागते. जाऊ माय कुठे मांडो पालन, काही करो, काही घेण देण नाही. कोणाचा विषय करायला पुरत नाही. आपण विषय करा कोणाचा, आणि या बापा मागून नाही का कोण घ्या अंगार आपण आपल्यास. पण आपल्याला लाज वाटते ना, त्याच्या घरापुढून त्या पालापुढून टप्पर घेऊन जायचे, आपल्याला लाज वाटते. त्याला काही लाज नाही वाटत. हा विषय बंद करो. माय बेवदसा आली, ते आली इकडे. कोणते अवदस आले? तेच ना डंगरी कमली आली ना, कमली इकडे. हे तर काही बिन फट येऊन राहिले माय रप रप. हा इकडे आता काय आहे बाबा हिचं आता? मांग्याला आली शिंते तशी काय येते, काही देता नका बरं, देऊ नका काही. कोण देते होतीले, कोण नाही ऐकत. बाय हो, तुम्ही ना मग बुडा आणला की मग पोरगा पाहिला का? पाहिला का? कुठे दिसले का ते तुम्हाला? कुठे गेले बाबा ते? दिसून नाही राहिले तर. माय आमचं पाल होतं मांडेल त्या संजयच्या घराजवळ, आणि मी गेलती वावरात. मी वावरातून आली तर पालही गायब आहे, आणि मग बुडाला की मग पोरगाही गायब आहे. कुकडे गेले आणि कुकडे नाही. मी पाहून राहिली, पण ते कुठेच नाही दिसून राहिले. माय त्या बुड्यानं नवीन पाल मांडलं ना त्या गोदरीच्या कोपऱ्यावर, जाय तटी जाते. संजयन दिलं ना काढून त्या बुड्याले, जा तटीच मांडलं त्यानं पाल. ओ या डंगऱ्यानं मग मला सांगायला तर पाहिजे की नाही, की मी ना हे पाल मोडलं बाटुलं तर इकडे मांडलं मी ना पाल. काही सांगायचा पत्ता नाही ना. मी वावरातून आली, लगे अशी वन वन फिरून राहिली गावात. अटी आहे का मा बुडा, अटी आहे का मा पोरगा, गेले का कुठी, सगळ्या गावात विचारलं मी ना, एक जण सांगायला तयार नाही. तू वावरात आणि बुडा काय सांगेन तुले? आता त्यानं दिलशील, तू वावरात गेलीशी आणि त्यानं दिलशील काढून. मग आता बुडा काय करी? माय बाई जातो मी लवकर, आता पोराले पाहतो बाया. डॅने म्हणा हे डंगरला चावट आहे ना, मा नवऱ्या म्हणायच्या लायकीचा नाही. मग जरासे आता मी वावरातून येऊन राहिली तर मग तटी थांबायला पाहिजे की संजयच्या घराजवळ, की मी पाल मोडलं बा, की अटी मांडलं पाल. चाल आता आपण तटी, काहीच नाही ना. मी फिरतो गावात. चाल बापा, मग पोरगाही वाट पाहत असेल, मम्मी करत असेल, आठवण आलीशील ना त्याला बाई. घे रे बाबू, घे बरं, खाय बरं हे बिस्किट. खाय बिस्किट खाय बाबू, बिस्किट खाय. बिस्किट नाही पाहिजे मला, दूध पाहिजे, दूध पाहिजे. मम्मी पाहिजे दूध. माझी खरकट्या खाणीची कुकडे गेली रे कमली सोदीची. मा पोराली इकडे भूक लागली, दूध पाहिजे, त्याला दूध पाहिजे. कुकून पाजू आता दूध. हे डोंगरी येऊन नाही राहिली, कुकडे गेली काशी करायला. तर ही पोऱ्याला बिस्कुट म्हणून राहिला, खायचं तर खाऊन नाही राहिलं. काय करावं माणसानं सांगा. हो बाबू हा पार्लेचे पुळा आणि बिस्किटचा पुळा जुना पुळा आहे ना, हा खाऊन पाय ना, कसा गोल गोल लागते, मस्त लागते. घे बरं, घे एक बिस्कुट खाय, एकच खाय ना, मग म्हणत नाही, एकच खाय बाबू. मला बिस्किट नाही पाहिजे, मला बिस्किट नाही पाहिजे, मला दूध पाहिजे, दूध. मम्मी पाहिजे, दूध पाहिजे. पोराले मम्मी दूध पाहिजे. आता सांगा हे डोंगरी कुकडे काशी येरायला गेली काय माहित, तिकडे काय म्हणजे आवारात काय खायची, काय उदळ घेतलं का काय माहित. अजून येऊन नाही राहिली, झाकट पडली तरी बी बोंब नाही पडून राहिली तिची अठी. बोक्स साई डोंगऱ्या वानाई दिले, समजत नाही आपल्या लहान लेकरू आहे की काही आपल्याला जा लागेल की काही फटकनी घरी. तिकडे काय करून राहिली काय माहित खायची. हो येते मम्मी येते, काही टेन्शन नको घेऊ तू, येते एवढे तर येते. तर लोक तू कसं हे बिस्कुट खाऊन घे ना. मला बिस्कुट पाहिजे नाही, मम्मी दूध पाहिजे. बाबू येते ना मम्मी आली की मग दूधच पेजो ना, त्यातलं बिस्कुट खाऊन घे. हे मी खाऊन घेऊ बाबा, का मा पोटाली भूक लागेल आहे. तू नको रे मग बाबू. मी घेतो खाऊन पटापट गट्ट घेऊन घेतो.
त्या कट्टेले मोठा चवना सुसून राहिला. दूधच पाहिजे म्हणजे दूध कुठं ना दूध तुझी मम्मी काय पाहिजे तिकडे काय करू दूध. आमच्या पोटाला भूक लागली इकडे आम्हाला खायला नाही तुले खाऊ घालून राहिलं तर खात नाही. इतर आला हे पोरगं खायचं मीच घेता बिस्किटचा पुढा गच्च गच्च दाबून आता बस झालं याचे नाटकं. आता काही नाही लागेल पुरं पुरं या पोऱ्याच्या उपाशी राहायला सायाच्या जाऊ दे डोकसं खाता. आली रे बापा ते आली तुझी माय आली ढोसल दूध ढोसल आली आता तुझी मम्मी. हा ढोस देव यायला दूध दूध दे दूध मागून राहिला तो बिस्किटचा पुढाने ओढ लागून राहिला त्याला. काही लाज वाटते की नाही तुम्हाला जराशी? मी सगळं गाव थांबलून राहिली आणि तुम्ही अटी येऊन बसले. त्या संजयच्या घराचं ते पाल काऊन मोडलं? अटी काही मांडायची गरज होती काय? आणि मांडलं तर मांडलं अटी पाल मला सांगायची गरज नाही पडली तुम्हाला की मी अटी आव की तटी आव. मी बसतो कुत्रीवाणी थांबलत सगळं गाव. शिल्लक नको बोलू न याचा बरोबर केला काय सुरू भांडण तू न भानगोळ्या खाणी ये. हा तुला माहित आहे का काय झालं तरी सांग काय नाही तर. हा त्या संजय बायकोने मला तोडून काढून दिलं. हा मग काय बेसरमासारखं जायचं ऐकत बसू काय? भांडण केल्यावर मग तरी राहू काय मी मग अटीचा घेऊन आलो फार. अरे बापा मग सडेल थोड्या तुले सांगेल का रोग आलता नाही तर पोराले घेऊन आपल्या तटीच येतात संजयच्या ठिकाणी की चाल बापा मी तुला घ्यायला आलो आपण दुसरीकडे पाल मांडलं असं नव्हतं करता येत काय? मी खाले बसत होती बंद गाव गुरु पाहिले तुम्हाला. बोल मलीस बोल तू सडेल तोंडे. मा मले माहीत आतडून सामान आणता माही थंडीगार झाली 4 दिवस झाले उपाशी या पोटात अन्नाचा कण नाही. माझ्यानं काम होऊन नाही राहिलं हातपाय थरथर कापून राहिले हिले घ्यायला जात होतो या पोऱ्याला उरार घेऊन माया. माझ्यानं 2 किलो वजन उचलल्या जात एवढी थंडी व्हायला माही. बापा तुमच्या पोटात काही नाही मा पोटात मी लय भाकरी खायला ना बापा लय मा पोट भरेल. पोट भरून मी कसं मी वावरात टोल्या घ्यायला गेली. तुमच्या पोटात नाही काही तर माई पोटात काही नाही. तुला घ्यायला गेली की मी वावरात तरी ते कायसाठी तुम्हाला खाऊ घालायसाठी डांगऱ्या. तू भांडण करू नको माई भांडण करे शक्तीच राहील नाही मामध्ये मी मरीन कटकनी. माझं जास्त डोकसं खाशीन मायतो भानगोळ काम करू नको. त्या खानोळाच मला भानगोळा दिसते मला. शब्दशक्ती भांडण तोंड हे कोळ उंदऱ्या वाहनाची डोकसं खाऊ नको दिसा माय नाही गोटा मारीन फेकून मी आता. एक हे पोरगं डोकसं खाऊ राहिलं आता तू येता बरं तू डोकसं काय माय. बस चाल नका करत बसू भांडण करू नको हे नको करू. काय भांडण केलं मी जे आहे तेच बोलून राहिली की नाही. आण मजुरी आण बरं पटकनी आण. किती आली मजुरी? चाल लवकर पैसे आण झटकनी दुकानात जातो पटकनी सामान घेऊन येतो खायले. काय खान काय ठेवा असं वाटून राहिलं म्हणजे. आण लवकर पैसे आण. पैसे नाही आणले बा मी ना. आजच्या आज गेली बी 1 दिवस नाही झाले तर लगे तुम्हाला मजुरी पाहिजे तर मुंशीराम म्हणे 8 दिवसाची मजुरी एकखट्ट्या दिन म्हणे. आता माझ्या इकडे म्हणे कामाले. ठीक आहे आता गोटे खावा का पैसे आणले तर कामाला काल गेलती मग तू. कामाला काल गेलती तू मित्र. असे हालात मग पावा आता काय आहे तर. व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. उर्वरित भाग आपण उद्या. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स सबस्क्राईब.